नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल. आज आपण या विभागात पाहणार आहोत की अकाउंटन्सीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 12वी विद्यार्थी जे आहेत 12वी विद्यार्थ्यातील कॉमर्स डिपार्टमेंटमधील 12वी विद्यार्थ्यांचा अकाउंटन्सी वीक असतो आणि ते क्लासेस लावतात लगेच डायरेक्ट 12वी आल्यानंतर. पण तत्पूर्वी तुम्हाला 11वीला क्लास लावण्याची गरज आहे अकाउंटन्सीचा. का? कारण क्लासमध्ये तुम्हाला 12वीचा जो काही बेस आहे ती बेस परफेक्टली शिकवली जाते. ही परफेक्टली बेस शिकण्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. 11वीचा बेस परफेक्ट करून 12वीसाठी जाणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त 11वी मधील जेवढे काही इन्फॉर्मेटिव्ह आहे, इम्पॉर्टंट आहे 12वी साठी, 12वी अकाउंटन्सीसाठी त्या सर्व विभाग, ती सर्व कंटेंट, ते सर्व चॅप्टर थोडक्यात आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि त्यानंतर 12वीच्या बॅचची तयारी करा. चला मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी जसं म्हणलं होतं तसं आपण आता अकाउंटन्सी 11th पाहणार आहोत. ही 11th अकाउंट रूल्स मध्ये अकाउंटन्सी पाहत असताना थोडक्यात एकाच पेज मध्ये आपण पूर्ण अकाउंटन्सी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा एक सब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट मध्ये 11th ला आपण फायनान्सचा जो काही फाउंडेशन आहे ते फाउंडेशन आपण बघणार आहोत. इथे बघा की अकाउंटिंगचे जे काही गोल्डन रूल्स आहेत, गोल्डन रूल्स ते घेतलेले आहे आणि इकडे अकाउंटिंग सायकल सुद्धा दाखवलेली आहे. मग अकाउंटिंग सायकल कशी चालते, त्यानंतर बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी या दोघांचा डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे काय फरक दाखवलेला आहे. ते आपण एक एक कन्सेप्ट बघणार आहोत. अकाउंटन्सी मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. या गोल्डन रूल्स मध्ये पहिला जो अकाउंट आहे तो आहे पर्सनल अकाउंट. या पर्सनल अकाउंट मध्ये नियम असा होतो की जो कोणी रिसिव्हर असतो, फायदा घेणारा जो असतो, डेबिट द रिसिव्हर, जो कोणी घेतो, रिसिव्हर म्हणजे काय घेतो, जो कोणी घेतो त्याला काय म्हणायचं डेबिट. त्या व्यक्तीला काय करायचं डेबिट. संस्थेला, व्यक्तीला, व्यक्तीच्या समूहाला काय करायचा डेबिट. जो कोणी गिवर आहे, डॉट डॉट द गिवर, क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर म्हणजे जो कोणी देतो, देतो कोण देतो त्याला काय करायचं क्रेडिट करायचा. पहिल्या रूलमध्ये काय आहे पर्सनल अकाउंट मध्ये डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द रिसिव्हर. म्हणजे जो घेतो त्याला डेबिट, जो देतो त्याला क्रेडिट. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला पेन दिला, तुम्ही मला पैसे दिलात. मग मी तुम्हाला आता माझ्यासाठी मी लिहून ठेवणार आहे. मी लिहून ठेवत असताना मला कोणीतरी दिले, देतो ते क्रेडिट, तो मला दिला म्हणून देतो, त्याचं नाव एक्स ने दिला, एक्स ला काय करायचा क्रेडिट. ओके. आता त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याच्या अकाउंट मध्ये लिहिणार आहे त्याला मी म्हणजे त्याच्याकडून मी घेतो है ना, त्याच्याकडून काय करतो घेतो. घेणारा कोण आहे, घेणारा मी आहे, मग मला काय करणार डेबिट. ओके. याच्यामध्ये रिअल अकाउंट एक आहे. रिअल अकाउंट म्हणजे काय, जे काही बिझनेस मध्ये वस्तू येते, कम्स इन, जे काही येते त्याला काय करायचा डेबिट. जे काही जाते त्याला काय करायचा क्रेडिट. वस्तू असू दे, पैसा असू दे, काही असू दे, आली की डेबिट, गेली की क्रेडिट. ओके. त्यानंतर तिसरा नॉमिनल अकाउंट आहे. दोन अकाउंट आहेत, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा फॉर्म्युला बघा. डेबिट कशाला करायचा, जर समजा व्यवहार करत असताना, बिझनेस करत असताना तुम्हाला जर लॉस झाला किंवा खर्च झाला, लॉस म्हणजे एल, खर्च झाला, एक्सपेन्सेस झाला, तर त्याला काय करायचा डेबिट किंवा त्याला काय करायचा डेबिट. लॉस किंवा एक्सपेन्सेस झाला तर डेबिट करायचा.
फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही माझ्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलात, 10,000 रुपये फी आहे असं समजूया. त्याच्यात मी जर तुम्ही जवळचे आलात, तुम्हाला जर परिस्थिती गंभीर असेल तर मी तुम्हाला एक 2,000 रुपये डिस्काउंट दिला. कशामुळे डिस्काउंट म्हणजे कशामुळे माझे पैसे कमी झाले? डिस्काउंटमुळे. ही डिस्काउंटची अकाउंट तयार करावी लागेल. मग ही डिस्काउंट माझ्यासाठी काय झाली? खर्च झाली, लॉस झाली. मग त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? मी डिस्काउंटला डेबिट करावं लागेल. आणि मग त्याच्यासाठी समोर जो आहे तो त्याने पैसे मला दिलेला आहे है ना. पैसे देत असताना त्यांनी कमी दिला, 10,000 होता, मग किती दिला तो? 8,000 दिला. मग ते 2,000 जे डिस्काउंट आहे ते डिस्काउंट त्याच्यासाठी काय आहे? फायदा आहे, इन्कम आहे, प्रॉफिट आहे. मग इन्कम किंवा प्रॉफिट झालं तर त्याला काय करायचं? क्रेडिट. तो डिस्काउंटला काय करेल? क्रेडिट. मी डिस्काउंटला काय करेल? डेबिट. लॉस झाली, एक्सपेन्सेस झाली, डेबिट. इन्कम झाला किंवा गेन झाला, फायदा झाला तर त्याला क्रेडिट. ही गोल्डन रूल्स ज्या बहादरला कळली त्या माणसाला अकाउंटन्सी 80% कळलं म्हणून समजा. ओके, चला आपण पुढे जाऊयात. इथे अकाउंटिंग सायकल आहे. ओके, अकाउंटिंग सायकल कसं चालतं बघा. पहिल्यांदा सगळं बुक मध्ये, जर्नल मध्ये लिहिली जाते. या जर्नल मधून एक एक व्यक्तीचं लेजर बनवले जाते. काय बनवले जाते? लेजर. मग त्या लेजर वरून एक ट्रायल बॅलन्स बनवले जाते. काय बनवले जाते? ट्रायल बॅलन्स. मग त्या ट्रायल बॅलन्स वरून ट्रेडिंग अकाउंट बनवले जातं. या ट्रेडिंग अकाउंट वरून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट कळते किंवा ग्रॉस लॉस कळते. मग या ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट किंवा लॉस, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस करून वरून पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवले जाते. तिथं मात्र तुम्हाला काय कळणार आहे? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस करणार आहे. त्यानंतर फायनली बनवता येतं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. मग ही सगळी प्रोसेस, ही जी तिन्ही घटक आहेत, ट्रेडिंग अकाउंट बनवणे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणे आणि बॅलन्स शीट बनवणे, हे तिन्ही घटक म्हणजेच फायनल अकाउंट. जे फायनल अकाउंट 11वीला पण आहे, 12वीला पण आहे, 12वीला सुद्धा फायनल अकाउंट आहे. ओके, इथे कंपॅरिझन ऑफ केलेली आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये पहिल्यांदा बघूया ऑब्जेक्टिव्ह. बुक किपिंगचा ऑब्जेक्ट काय आहे? की तो जो रोज फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होत असते ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवणे, म्हणजे त्याचं काम काय आहे? रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. मग अकाउंटन्सी मध्ये काय करतात? मग जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत किंवा फायनान्शियल डिसिजन्स आहेत, कमर्शियल रिझल्ट्स आहेत, हे सगळे अकाउंटन्सी तयार करतो. रिझल्ट्स इन जर्नल अँड लेजर. लेजर आणि जर्नल बनवण्याचं काम कोण करतो? बुक किपिंग. आणि प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट बनवण्याचं काम कोण करतो? अकाउंटन्सी मध्ये. अनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड. याच्यामध्ये अनालिटिकल करायचं नाही, आली लिहायचं, लिहायचं. पण इथं मात्र अनालिटिकल राहतो. प्रॉफिट किती झाला, ग्रॉस प्रॉफिट झाला का, नेट प्रॉफिट झाला का, नेट लॉस झाला का, नेट प्रॉफिट झाला का, ग्रॉस लॉस झाला, सगळं काही इन्फॉर्मेशन अकाउंटन्सी मध्ये होत असते. चला मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आदिती क्लासेसमध्ये जॉईन होण्यासाठी माझ्या दिलेल्या नंबरवर कॉल करा. 9503034806 9503034806. चला.